वैभवी देशमुखचा आज पहिला पेपर आहे. 12वीची परीक्षेला सुरुवात झाली आहे आणि ही परीक्षा देण्यासाठी वैभवी निघाली आहे. वैभवी, करतो तुला बेस्ट ऑफ लक. तुझ्या आयुष्यातील एक कठीण काळानंतर तू परीक्षेसाठी तयार झालीस. आज तुझा पहिला पेपर असणार आहे. पण तयारी कशी झाली? कारण ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही अगदी तुझ्या सोबतच होतो, पाहत होतो की वेगवेगळ्या पातळीवरती तुला लढावं लागत होतं आणि हे करून परत तुझ्या परीक्षेसाठी तू तयार झाली आहेस. अभ्यास झाला का? अभ्यास तर नाहीये झालेला, पण आज हा माझा पहिली टेस्ट आहे की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाहीये. त्याचं खूप दुःख वाटतं, पण जे झाले आता मी माझ्या वडिलांना तर आणू शकत नाहीये. फक्त तुमच्या दिलेल्या ज्या शुभेच्छा आहेत त्याच्यावर मी पेपर नक्की देऊन येईन. पण तुझ्या अभ्यासासाठीच तुझ्या बाबांनी तुला घर केलं होतं. काय नेमकं स्वप्न होतं त्यावेळेस? काय चर्चा व्हायची? अच्छा, हेच की मी जर नीटची तयारी करत आहे तर तुला त्याच्यात यश यावं, तू खूप मोठी व्हावी, माझ्या स्वतःच्या पायावर मी उभं राहावे, एवढं त्यांना वाटायचं. तुम्ही त्यासाठी लातूरमध्ये घर केलं होतं. हो. पण या काळामध्ये किती वेळ मिळाला? कारण आम्ही बघतो की 2 महिने झालं अनेक ठिकाणी मोर्चे असतील, आंदोलन असतील, त्या ठिकाणी तुला हजर राहावं लागलं. काही वेळा व्हिजिटर्स विशेषतः म्हणजे जे घरी भेटायला लोक यायचे सांत्वन करायला, ते पण मोठ्या प्रमाणात होते. वेळ मिळाला? वेळ तर नव्हता, पण थोडं थोडं काढून मी थोडी अभ्यास केला. पण तुझ्या बाबाचं स्वप्न होतं ते फक्त तुला पूर्ण करायचं. नक्कीच. काय स्वप्न होतं बाबाचं? मी डॉक्टरचं करत होते म्हणून त्यांना वाटायचं मी डॉक्टर व्हावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं. अच्छा, नक्की. बघतो आपण की वैभवी सांगते की तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि डॉक्टरच व्हायचं आहे कारण तिच्या बाबाचं ते स्वप्न आहे, ते तिला पूर्ण करायचं आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा. असा जो भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.